दरम्यान सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकला येतो विशाल आणि नॉन स्ट्राईकला येतो समीर. पहिला चेंडू दिनेशचा. इथे मात्र दिनेश थोडासा थांबतोय, टायमिंग घेतोय. इथे मात्र थोडासा स्पेशल दिनेश वरती देखील दिसतोय. पहिला चेंडू दिनेश विशालसाठी टाकणार आहे. विशाल देखील सज्ज आहे. विशाल देखील तेवढाच एक मातबर खेळाडू. त्याला इथे मात्र पंचाकडे अपील जाते. पंचाकडे अपील. पंचांचा नियम अंतिम असेल आणि पंचांचा बोट मात्र हवेमध्ये आहे. इथे मात्र पहिला चेंडू आणि पहिलाच आत्मसमर्पण म्हणता येईल विशालला पॅव्हलिंगमध्ये रिटर्न जावं लागतं. एक मोठा धक्का, मोठा हादरा विशालच्या स्वरूपात. विशाल बॅक टू पॅव्हलिंग. मला वाटतं डीजे दिनेशच्या पहिल्याच बॉलवरती मला वाटतं मोठा मासा मात्र आपल्या जाळ्यामध्ये फसून घेण्याचं काम केलं. ते म्हणजे दिनेश याने एक विषयाच्या स्वरूपात आता त्याची जागा भरून घेण्यासाठी येतो. एक नवीन फलंदाज मैदानात वंश काय करतो, आपल्या संघासाठी किती धावा जमवण्याचा प्रयत्न करतो. आता मात्र स्ट्राईक नसेल तो वंश. दिनेशचा पुढील चेंडू वंशसाठी. इथे मात्र चेंडू उडवलाय. काय केलं तू पाहूया. क्षेत्ररक्षक टिपतोय का. इथे मात्र झेल टिपलाय आणि मला वाटेल दुसऱ्या चेंडूवरती दुसरं आत्मसमर्पण म्हणता येईल. ते वंशाचा एक मोठा धक्का वंशच्या स्वरूपात. वंशला देखील परत जावं लागेल. परत माघारी पाठवतोय तो म्हणजे दिनेश. सुंदरशी गोलंदाजी करतोय दिनेश. डीजे जागा भरून घेण्यासाठी येतो. ते नवीन बॅटर मैदानात तो म्हणजे आतिश. पाहूया आतिश काय करतो. आपल्या संघासाठी किती धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय हे देखील महत्वाचं असणार आहे. आतिश मैदानात आणि पुढील चेंडू. इथे मात्र हॅट्रिकला चान्स असणार आहे दिनेशला. पाहूया दिनेश काय करतोय. हॅट्रिक की षटकार. इथे मात्र तसं दिसत नाहीये परंतु एक सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. एक डाव येतोय आणि एका धावेने मात्र आपल्या संघाचं खातं ओपन करतोय तो म्हणजे आतिश. आता मात्र स्ट्राईक असेल ती समीरकडे. समीर देखील एक मोठा खेळाडू आहे. पाहूया त्याच्याकडे देखील मोठे शॉट मारण्याची क्षमता आहे. आणि समीर कशा पद्धतीने आपल्या संघाच्या धावसंख्या पुढे नेण्याचं काम करतोय तो म्हणजे समीर. पुढील चेंडू दिनेशचा मारा करेल तो समीर. धावा दिला समीर. इथे मात्र तसं होत नाहीये. इथे मात्र निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल दिनेशाची. इथे मात्र धावसंख्या असणार स्थिर. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी करतोय तो म्हणजे दिनेश. मित्रांनो मी म्हटलं होतं की आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा तर जिंकलो तर इतिहास आणि हारलो तरी इतिहास. इथे मात्र पुढील चेंडू दिनेशचा. इथे मात्र हलक्या हाताने एका डावीला चेंडू. एक धाव सहज पूर्ण केले. एका धावेवरती रोखून धरलं. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 2. पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 2. मित्रांनो वाद जखमी झाला म्हणून तो आयुष्याला कंटाळत नाहीत. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतो 30 दशकात आणि तोच धरारा. पराभवने माणूस संपत नाहीत. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात सांगा मी अजून हारलेलो नाही, कारण शर्यत अजून संपलेली नाहीये. पुन्हा एकदा दिनेश सज्ज. एक चोटी धाव घेण्यात यश. इथे मात्र विकेटचं पतन होतंय का. रनआउटची संधी आणि इथे मात्र रनआउट होतोय तो म्हणजे आतिश. इथे मला वाटतं दरम्यान 1 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. धावसंख्या असणार आहे 3. सुंदर अशी गोलंदाजी, अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला भेटली ती म्हणजे दिनेश कडून. त्यांनी स्वतःच्या ओव्हरमध्ये 3 विकेट आणि 3 धावा देखील गमावल्या, परंतु 3 मोठे मासे देखील आपल्या माशा जाळ्यामध्ये फसवलेत. ते म्हणजे असतील एक विशाल असेल, दुसरा वंश असेल आणि एक तिसरा आतिश असेल. खरोखर सुंदर गोलंदाजी केली. तशीच वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे शेवटचा षटक घेऊन आला तो गोलंदाज
प्रथमेश पाहूया काय करतो आपल्या संघासाठी, किती धावा रोखून धरण्याचं काम करतोय पाहूया प्रथमेश. आता मात्र स्ट्राईकला असेल तो नवीन फलंदाज मैदानात. स्वस्तिकाने सुंदर हाताने टोळलेला चेंडू, एक धाव सहज पूर्ण केले, 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या, तर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र 3 धावा सहज पूर्ण केल्या आणि 3 धावाने मात्र धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या जाते 8 या आकड्यावरती, सुंदर अशी 6 या आकड्यावरती. सुंदर अशी मी आपलं लक्ष आहे का हे देखील पाहत होतो. धावसंख्या 6, सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल प्रथमेशाची. आता मात्र स्ट्राईक असणार आहे तो वंश. इथे मात्र पंच नो चेंडू घोषित करतात, एक आवडते धावीस भर पडते. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते, धावसंख्या 7. इथे मात्र पंचांकडे थोडस डिसिजन काहीतरी इथं पंचांचं नियम अंतिम असेल, पंचांची वाद केला, संघ देखील बाद करण्यात येईल. पंच आपल्याला सामने खूप खेळायचे, सामन्याला त्वरित सुरू करा. पंच सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज प्रथमेशचा पुढील चेंडू मारा करेल तो वंश. इथे मात्र निर्धाव चेंडू, वंशाला न समजलेला चेंडू, ती सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते ती प्रथमेश कडून. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज गोलंदाजी, पुन्हा एकदा इथे मात्र समीरने पहिला चेंडू मात्र हवेत आहे, काय घडते पाहूया. इथे मात्र चेंडू जातो 6 धावेसाठी, षटकार डीजे. प्रवेशाचा मारा करेल तो समीरच्या बॅटमधून याच्यावर षटकार पाहिला होता. इथे मात्र सुंदर हलक्या हाताने कटविला चेंडू, एक धाव घेण्याचा प्रयत्न, परत एक धाव घेण्यात यश भेटतंय आणि एका धावेने मात्र संघाचा खाता पुढे सरकले. धावसंख्या 14. पहिले दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 14. अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. या चेंडूवरती काय घडणार, काय बिघडणार, येणारी वेळ मात्र ठरवणार. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश मात्र गोलंदाजी सज्ज. आता मात्र स्ट्राईकला येतो स्वस्तिक. इथे मात्र एक निर्धाव चेंडू, इथे मात्र रनआउटची संधी, एक आत्मसमर्पण म्हणता येईल की स्वस्तिकेचं. आणि स्वस्तिक एक चौथा धक्का स्वस्तिकच्या स्वरूपात डीजे.
सामन्याला सुरुवात होते. सलामीवीर मैदानात तसेच वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन आला तो विशाल. आता मात्र स्ट्राईकला असणार तो दर्शन, नॉन स्ट्राईकला असणार तो प्रथमेश आणि गोलंदाजी सज्ज विशाल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन आला तो विशाल. विशाल पाहूया आपल्या संघासाठी किती धाव राखून धरण्याचा प्रयत्न करतोय. तसेच दर्शन एक मोठी फटकेबाजी करतो का. आपल्या संघाला जर विजयाच्या दिशेने न्यायचं असेल तर मोठी आतिषबाजी करणं देखील खूप गरजेचं असणार आहे. पहिला चेंडू विशालाचा मारा करेल तो दर्शन, एक नावाजलेला फलंदाज दर्शन, लेफ्ट हँड बॅट्समन दर्शन. पाहूया काय करतोय. एक दर्शन खेळ दाखवतो का मैदानात. पहिला चेंडू विशाल याचा मारा करेल तो दर्शन. पहिला चेंडू विशाल याचा मारा करेल तो दर्शन, नावाजलेला फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन दर्शन. विशाल की पहली गेंद, इधर उठा के खेलने का प्रयास, लेकिन एक गेंद बल्ले को नहीं लगती हुई गेंद. स्क्वेअर चेंडू, इथे मात्र स्क्वेअर चेंडू असल्यामुळे धावसंख्या असणार आहे स्थिर. अजूनही आपल्या संघाचं खातं ओपन झालेलं नाहीये. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू पाहायला भेटला, सुंदर गोलंदाजी करताना पाहायला भेटतो तो म्हणजे विशाल. विशाल मात्र हुशार अशी कामगिरी करतोय. पुन्हा एकदा विशाल मात्र गोलंदाजी सज्ज. पुढील चेंडू विशालाचा पुन्हा एकदा दर्शनसाठी. दर्शन काय करतो, इथे मात्र उचललाय चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक इथे मात्र झेल सुटतोय. एक धाव सहज पूर्ण केले, दुसरी धाव देखील सहज पूर्ण केले, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु 2 धावेवरती रोखून धरले. ह्या 2 धावेने मात्र संघाचं खातं ओपन झालंय. आता पुन्हा एकदा विशाल गोलंदाजीसाठी सज्ज. त्याला मारा करेल तो दर्शन, नावाजलेला फलंदाज दर्शन, लेफ्ट हँड बॅट्समन दर्शन. जोपर्यंत मैदानात तोपर्यंत काही घडू शकतो. एक मोठे फटके ह्याच्या बॅट मधून आपण पाहू शकतो. पाहूया दर्शन. पुढील चेंडू विशालाचा दर्शनसाठी. दर्शन काय करतोय पाहूया. काय घडणार ह्या चेंडूवरती येणारी वेळ ठरवणार आहे. पुढील चेंडू विशालाचा मारा करेल तो दर्शन, लाडका दर्शन आपला दर्शन. इथे मात्र तसं काय घडत नाहीये. तर इथे मात्र विशाल देखील दर्शनावरती भारी पडतोय. इथे मात्र स्क्वेअर चेंडू, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर, सुंदर अशी गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल ती दर्शन विशालाची. दर्शनाला न समजला चेंडू, चेंडू जातोय निर्धाव, धावसंख्या असणार आहे स्थिर. पुन्हा एकदा दर्शन विशाल गोलंदाजी सज्ज. दर्शनसाठी पुढील चेंडू विशालाचा मारा करेल तो दर्शन. इथे मात्र पुन्हा एकदा इथे रनआउटची संधी. पंच आता त्या धावा करायच्या. इथे मात्र विकेट. एक धाव, एका धावेमध्ये संघाचं खातं ओपन पुढे सरकत आहे. धावसंख्या 3. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 3. आता मात्र स्ट्राईक आलाय तो प्रथमेश. प्रथमेशकडे देखील मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. पाहूया प्रथमेश ती कामगिरी करतो का. जर आपल्या संघाला एक मोठा विजय करून द्यायचा असेल तर मोठं लक्ष देखील समोरच्या संघाला ठेवावं लागणार आहे. आता मात्र शांत बसून चालणार नाहीये. मोठ्या फटक्यांची देखील सुरुवात करणं भाग आहे. प्रथमेश विशालचा पुढील चेंडू प्रथमेशसाठी. पाहूया प्रथमेश काय करतोय. शांत बसतोय की काय करतोय, षटकार ठोकतोय की चौकार ठोकतोय, हे देखील महत्वाचं असणार आहे. पुढील चेंडू विशालाचा मारा करेल प्रथमेश. इथे मात्र चेंडू सुंदर असा कटवलेला चेंडू. एक धाव सहज पूर्ण केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील शांत रीतीने पूर्ण केले. या 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या पोहोचते 7-5. तुमचं लक्ष आहे का हे देखील मी पाहत होतो. धावसंख्या असणार आहे 5. पुन्हा एकदा प्रथमेश फलंदाजी सज्ज. विशालाचा पुढील चेंडू मारा करतो प्रथमेश, नावाजलेला फलंदाज प्रथमेश. पाहूया विशालचा पुढील चेंडू विशालचा. इथे मात्र सुंदरचा काढवला चेंडू, चेंडू जातोय आणि मला वाटतंय इथे मात्र प्रथमेशच्या बॅट मधून लेट का होईना परंतु एक चौकार मात्र आलाय. ह्या 4 धावेने मात्र संघाची खातं पुढे सरकलंय. धावसंख्या भर पडले, धावसंख्या 9.
दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 9, विन बाद 9. हा सामना संपल्याच्या नंतर लगेच होणारा सामना रामवडी विरुद्ध तळघर या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की नाणेफेकीसाठी पहिल्यांदा संपर्क साधायचा. आपल्याला वेळ खूप कमी आहे, अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. तळघर आणि रामवडी या संघाच्या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय. दरम्यान पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 9. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन आला तो गोलंदाज स्वस्तिक, त्याला मारा करेल तो फलंदाज दर्शन, एक लेफ्ट हँड बॅट्समन दर्शन स्ट्राईकला येतो, दर्शन नॉन स्ट्राईकला येतो प्रथमेश. स्वस्तिकचा पहिला चेंडू मारा करेल तो दर्शन, एक नावाजलेला फलंदाज दर्शन, लेफ्ट हँड बॅट्समन दर्शन. पाहूया आता मात्र शांत बसून चालणार नाहीये, दर्शनला मोठे फटके मारण्याची गरज आहे. पाहूया दर्शन कामगिरी करतो का. इथे मात्र स्वस्तिकला देखील त्याला जखडून धरण्याचं काम करणं देखील भाग आहे. स्वस्तिकचा पहिला चेंडू दर्शनसाठी, इथे मात्र चेंडू हवेत आहे आणि चेंडू जातोय स्टेट लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे 7 धावेसाठी. डीजे इथे मात्र पुन्हा एकदा दर्शन सज्ज, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार देखील पाहायला भेटले ते दर्शनच्या बॅट मधून. मी म्हटलं होतं दर्शन जोपर्यंत मैदानात तोपर्यंत काही घडू शकतं. दरम्यान